बाबाई सावदो दो तुळजा भवानी सावदो दो आली आली ग गोंधळाला आई तुळजा भवानी माझी आई तुळजा भवानी आई। नमस्कार मंडळी, योगिताज व्लॉग्स मध्ये मी योगिता आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे। मागे सुंदर असं तुळजा भवानी आईचं मंदिर उभारण्यात आलंय। तुळजापूरला आपण आलो नाही तर आपण ठाण्यात आहोत। ठाण्यात 5 पाकाडी गणेशवाडी येथे सुंदर असं प्रति तुळजापूर म्हणजे प्रति तुळजापूरच म्हणता येईल, तुळजाभवानी आईचं छान असं मंदिर उभारण्यात आलंय आणि ते आज आपण दर्शनासाठी आलो आहोत। 30 एप्रिल अक्षय तृतीयाला याचा उद्घाटन सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला आणि 3 दिवस हा सोहळा इथे साजरा करण्यात आला होता। सुंदर अशी रचना केलेली आहे। हेमाडपंथी पद्धतीचं रचनेचं हे मंदिर आपण आज पाहणार आहोत। तर संपूर्ण व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला पण याचं दर्शन घेता येईल। चला, तुळजाभवानी मातेचा उदो ते तुम्हाला कसं यायचंय, ठाणा स्टेशन पासून तुम्ही ऑटोने येऊ शकता किंवा बस सुद्धा आहे। 5 पाखाडी असा एरिया आहे म्हणजे गणेशवाडी म्हणतात आणि गणेशवाडीमध्ये ते असं सुंदर असं हेमाडपंथी पद्धतीचं मंदिर उभारण्यात आलं आहे। आणि मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा ॲड्रेस देणार आहे किंवा तुम्हाला स्क्रीनवरती सुद्धा कळणार आहे। ऑटो किंवा ह्याने तुम्ही शेअरिंग ऑटोने 15 रुपयामध्ये 5 पाकाडे इथे येऊ शकता किंवा स्वतःच्या वाहनाने सुद्धा येऊ शकता। पार्किंगची सुद्धा इथे व्यवस्था आहे। दादा नमस्कार। आणि तुम्ही इथले स्थायिक ना रहिवासी? दादा मग हे मंदिराची रचना करण्यामागे जास्त कोणाचा हातभार आहे? ऍक्च्युली कसं, मंदिर पहिला एक फार जुनं इथे मंदिर होतं तुळजाभवानीचं। जुनं मंदिर तुळजाभवानीचं मंदिर होता। ते काय कारणास्तव आपला रोड वाढींच्या हिशोबाने ते वाहतूक हे झाला, वाहतूक ते असं त्यासाठी आपल्याला मग ते कोर्टाने आपलं ते केस पण चालू होते। त्या केस मध्ये आपला निकाल आपल्या बाजूने लागून मग ते आपल्याला तात्काळ म्हणजे टीएमसी आयुक्त होते, त्या कोर्टाने ऑर्डर देऊन आपल्याला ही जागा दिली। अच्छा, तर याच्यात तो जुना मंदिर होता तो आपला 2006 साली बांधलेला। अच्छा, तुळजाभवानीचा। तर विषय असा आहे की आता ह्या जागा भेटल्यापासून मग हे आव्हाड साहेबांनी सुद्धा मंदिर उभा केलेलं आहे। माननीय श्री जितेंद्र आव्हाड साहेब आमदार आपले उभारले, त्यांनी हा नवीन मंदिर बांधण्यात आला। आणि हे पूर्ण म्हणजे ऍक्च्युली हे बाहेरचं सर्व दगड वगैरे। अच्छा, दगडाचं पूर्ण बांधकाम आहे। काय त्याच्यात स्टील लोखंड बिकण काय त्याच्यात सिमेंट बिमेंटची काही एकही वस्तू नाही वापरण्यात पूर्ण शिळा वापरून पूर्ण याचा ब्लॅक दगडचा हे केलेलं आहे। पूर्ण लॉक सिस्टम सर्व केलेलं आहे। अच्छा, आणि कमीत कमी 4-5 वर्ष तरी या मंदिराकडे बघायला नको। बरोबर। आणि बरेच वर्ष गेले ना बांधकाम? हो, कमीत कमी 3-3.25 वर्ष लागले त्याला बघा बांधकामाला। 2.5-3 वर्ष लागले। अच्छा दादा, आपलं नाव सांगा? माझं नाव दीपक प्रफुल्ल कोळी। अच्छा, तर छान माहिती मिळाली। आणि जुनं मंदिर शेजारीच हे नवीन मंदिर म्हणजे ते मंदिर होतं ना? हो, जुनं मंदिर होतं, त्या हिशोबाने ते रोड वाढींच्या याच्यात कटिंग झालेलं, त्यामुळे ती जागा आपल्याला इथे देण्यात आली आणि हे मंदिर उभारण्यात आला। छान असं अक्षय तृतीयाला 30 तारखेला ओपनिंग झाला। माननीय आपले शरदचंद्र पवार साहेब आलते ओपनिंग साठी आणि मोठा दिमाखात सोहळा छान साजरा झाला। 3 दिवस आपला प्रोग्राम चालू होता। आपल्याला येता आलं नाही काही कारणांमुळे, म्हणून आपण आज दर्शनासाठी आलेलो आहोत। आज 9 दिवस झाले। 9 दिवस झाले। 30 तारखेला ओपनिंग झालेलं आहे। आणि छान असं मंदिराचं आपण आता दर्शन घेणार आहोत, आई तुळजाभवानी मातेचं। तर धन्यवाद दादा, छान माहिती सांगितली। मंदिराच्या आसपास तुम्ही पाहू शकता, सुरुवातीलाच तुम्ही ओटीचं साहित्य खरेदी करू शकता। आणि मी सुद्धा आता ओटीचं साहित्य घेते। ओटीचं साहित्य कसं आहे? 100 रुपये। आणि हे खणाचं हे पण 100। नारळ आहे याच्यामध्ये आणि बांगड्या ठेवलेल्या आहेत, फुलं आहेत आणि ओटीचं तांदूळ वगैरे जर तुम्ही विसरला असाल तर तुळजाभवानी आईचं आपण ओटी भरायचं साहित्य तुम्हाला इथे मिळणार आहे। इथे बरीचशी स्टॉल्स आहेत ना, बरेच आहेत ना, 3 ते 4 आहेत। ताई तुम्ही कुठे राहिलाय? इथे गणेशवाडी मध्ये। आणि साडी घेतली तर कशी आहे? 9वारी 400 पासून चालू आहे, 6वारी 500 पासून आहे। बघा, 9वारी आणि 6वारी साडी तुम्ही आईला ओटी भरण्यासाठी घेऊ शकताय विकत। आणि ओटीचा असा गजरा सुद्धा आहे, वेणी किंवा गजरा तुम्ही घेऊ शकताय। ओटीचं साहित्य मी सुद्धा घेतलंय आणि आता आपण ओटी सुद्धा आईची भरणार आहोत। तर चला सोबत।
चला आपण सर्वात आधी तुळजाभवानी आईचं दर्शन घेऊया. आदिशक्ती कुलस्वामी सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. छान अगदी तुळजाभवानी मातेचं अगदी दर्शन घेतलं आणि मन असे प्रसन्न झाले आहे. खूप अगदी असं वाटतं की आपण तुळजापूरलाच आले. बघा किती सुंदर असं रूप आहे. छान साडी नेसवलेली आहे, सुंदर असं सजवलेलं आहे. आणि तुम्हाला हे मंदिर सुद्धा मी दाखवते. छान मी ओटी भरली आणि सगळ्यांचं सगळं चांगलं कर, सगळ्यांच्या इच्छा पूर्ण कर असं देवीला मी मागितलं. खरंच किती सुंदर असं वाटतंय. असं वाटतं की आपण खरंच तुळजापूरलाच आलो. इथलं जे वातावरण आहे अगदी शांततापूर्ण आहे. पाहू शकता दगडी खांब वगैरे कसे आहेत मी मला दाखव. हे जे दगड शिळा वापरण्यात आले आहेत ते आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि कर्नाटक राज्यातून आणलेले आहेत. बघा हे सगळे मोठे मोठे असे सुंदर असे खांब आहे. काही सिमेंटचा इथे वापर केलेला नाही, फक्त इथे दगडी शिळा वापरण्यात आलेल्या आहेत. सुंदर अशी रचना आहे. आणि हे बघा कोरीकाम सुद्धा सुंदरच केलेलं आहे. प्रत्येक ठिकाणी कोरीकाम तुम्हाला जवळ नदी आरामात बघता येणार आहे. इथे सुद्धा सुंदर असं केलेलं बघा नक्षीकाम. खूप सुरेख अशी रचना आहे आणि हेमाडपंथी पद्धतीचं हे मंदिर आहे. आपण देवीला प्रदक्षिणा घालूया. फक्त काळा दगडातून ही निर्मिती केलेली आहे. सुंदर असं मंदिर आहे बघा ना. श्री गणेशाची स्थापना व्हायची आहे आणि हनुमानजीची स्थापना व्हायची आहे. फक्त तुळजाभवानी आईचं मूर्ती बघा ती सुंदर आहे आणि छान प्रकारे सजवलेली आहे पुजाऱ्यांनी. आणि पुजारी आपल्या ओटीचं साहित्य अर्पण करतात. जसं मी आता ओटी भरली. हे दगडी काम जवळजवळ 26 आहेत. हे बघा या बाजूने सुद्धा आहे आणि सुंदर असं नक्षीकाम केलेलं आहे. या बाजूला सुद्धा वरती पाहाल तर सुंदर अशी रचना केलेली आहे. संपूर्ण काळा पाषाणामध्ये हे केलेलं मंदिर आहे. याची रचना खूप सुरेख अशी आहे. मंदिराचा तुम्हाला कळस दाखवते बघा. उंचच्या उंच असा कळस आहे. 30 फूट उंचीचा हा कळस आहे. आणि हे गजमुख तुम्हाला दिसत आहेत ना, हे गजमुखसुद्धा बघा. तुम्हाला मी जवळून दाखवते. जवळजवळ 20 गजमुख आहे आणि चारी बाजूने आहेत. सुंदर असे आहेत. मंदिराचा गाभारा किती सुंदर रचना आहे. आणि देवीची तुळजाभवानी आईची सुंदर अशी मूर्ती, मनमोहक अशी, प्रसन्न वाटणारी. उंच उंच असे दगडी खांब आणि त्याच्यावर हे केलेलं कोरीव नक्षीकाम. खूप सुंदर पाषाणात कोरलेलं हे मंदिर. की सकाळी 6 वाजल्यापासून तुळजाभवानी आईचं हे मंदिर दर्शनासाठी खुलं होतं. सकाळी तुळजाभवानी देवीची आरती होते. मग भाविकांसाठी दिवसभर हे मंदिर उघडं असतं. मग दुपारी मध्यान्हात आरती होते व देवीला नैवेद्य दाखवला जातो. संध्याकाळी सायंपूजन व आरती होते. मग 10 वाजता शेजारती होते व मंदिर बंद होतं. पुन्हा दुसऱ्या दिवशी दिनक्रम तसाच चालू राहतो. नमस्तेस्तु महामाये श्रीपीठे सुरपूजिते शंखचक्र गदा हस्ते महालक्ष्मी नमोस्तुते. पाहू शकता खूप प्रांगणामध्ये मोठं असं दीपस्तंभ उभारण्यात आलं आहे. किती सुंदर दिसतंय. ह्याची पण रचना मस्त केलेली आहे.
उंचच्या उंचच आहे. सर्वात साधिके शरणी त्र्यंबके गौरी नारायणी जगदंबे सायरा संकुला उदे गांबे उदे गांबे उदे तुळजाभवानी आईचा उदो उदो. नमस्ते गरुडारूढे कोलासुर भयंकरी कुमारी वैष्णवी ब्राह्मी महालक्ष्मी नमोस्तुते. तर अशा प्रकारे छान असं आईचं दर्शन झालं. तुळजाभवानी आई आणि आपलं महाराष्ट्राचं आराध्य दैवत सगळ्यांच्या सर्व इच्छा पूर्ण कर असं म्हणून मी प्रार्थना तर केलीच आहे. आणि तुम्ही ठाण्यात राहत असाल किंवा इतरत्र कुठे राहत असाल आणि तुम्हाला तुळजापूरला जाणं शक्य नसेल तर नक्की ते तुम्ही दर्शनाचा लाभ घेऊ शकता. सुंदर अशी रचना आहे बघा मंदिराची आणि आसपासचं वातावरण सुद्धा छान आहे. नागरिकांची त्या आजूबाजूला वस्ती असून सुद्धा सुंदर असं प्रसन्न असं वाटतंय. आणि मंदिर सकाळी 6 वाजल्यापासून रात्री 11 पर्यंत तुम्हाला दर्शनाचा लाभ घेता येणार आहे. ओटीचं साहित्य सुद्धा तुम्ही जर आणलं नाही तर तुम्हाला इथे मिळणार आहे. तर अगदी छान मन प्रसन्न असं झालं. आणि आजचा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर नक्कीच शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. काळजी घ्या. तुळजाभवानी मातेचा उदो उदो. आई अंबाबाईचा उदो उदो. जय भवानी जय अंबे.